आजच्या भागात आपण पाहणार आहे गुरुजींना मिळालेली अल्पकाळाची मायबापांची माया आणि संसार व्यापारातून अध्यात्माकडे वाटचाल. श्री गुरुजी मातृपितृ चरणाच्या पारमार्थिक कोशात वाढत होते, तथापि त्यांना मायबापांची माया अधिक काळ लाभली नाही. वडिलांची श्रेष्ठ भक्ती आणि मातेने देहदंड सोसून केलेली प्रपंच परमार्थ सेवा गुरुजींना जाणतेपणी पाहावयास मिळाली नाही. तरीही तो संस्कार बालपणीच त्यांच्यावर मूर्तपणे घडला. त्यांच्या वयाच्या 6व्या-7व्या वर्षीच मायबापांनी इहलोकीची यात्रा संपविली. त्यानंतर गुरुजींचे पालन त्यांचे ज्येष्ठ बंधू श्री विठ्ठल भाऊ यांनी केले. त्यांनी त्यांना मातृपित्याची उणीव भासू दिली नाही. विठ्ठल भाऊ हे सदाचार संपन्न होते. त्यांनी पहिलवानी पेशा स्वीकारला होता. ते प्रापंचिक असूनही लोकांना खूप मदत करीत आणि अडलेल्यास आपल्या उपकृतीची जाणीवही होऊ देत नसत. सहसा कोमटी जमातातील मंडळी व्यापार उदीमच करतात, तोच विठ्ठल भाऊ सचोटी राखून करीत होते. संसार व्यापारातून गुरुजींचे अध्यात्माकडे प्रयाण कसे झाले आपण ते पाहू. श्री गुरुजींची चित्तवृत्ती बालपणापासून अंतरंगी रंगणारी होती, म्हणूनच ते रंगनाथ होते. मराठी 4थी-5वी पर्यंत शिक्षण झाले की त्या काळी तो व्यापार उदीम करण्यास योग्य झाला असे समजत. म्हणून गुरुजी आपल्या बंधूच्या हाताखाली 4 चौघांसारखे व्यापार करू लागले. बालपणापासून गुरुजींना देवाधर्माची आवड होती. ते बालपणी कथा कीर्तन प्रवचनास मंदिरात जात, मनापासून सारे ऐकत आणि मनाच्या कोठीत साठवत. मौनाने केलेले श्रवण चित्त शुद्ध करते आणि त्या समवेतच जीवाशिवाची गाठ घालते. नाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, तुझे श्रवण दो परी, एकते चित्त शुद्ध करी, विसरी जीव ब्रह्मैक करी, दोहो परी उद्धरी. गुरुजींचे वय 20 वर्षाच्या आसपास होते. त्यांचा वरवर व्यापार आणि आतून परमार्थ चालू होता. थोरल्या बंधूच्या सांगण्यानुसार गुरुजी आता कपाशीचा व्यापार करीत होते. व्यापारात नफा तोट्याचा खेळ अगदी पाठशिवणीसारखा असल्याने निराशा आणि उत्साह हेही एकामागे एक असतातच. दुर्दैवाने म्हणा किंवा पुढे व्हावयासी बरे यासाठी म्हणा, गुरुजींच्या कपाशी व्यवहारात त्यांना मोठी खोट बसली. भरून न येणारे नुकसान झाले. मग त्यांनी ठरवून टाकले की आता मात्र हातात तराजू धरायचा नाही. आणि हा निश्चय त्यांनी जन्मभर पाळला. आणि त्यांनी आपला मोर्चा आता अध्यात्माकडे वळविला. पुढे गुरुजींच्या जीवनामध्ये कोणते गुरु आले, कुठले सत्पुरुष आले, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.